रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 463. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा, हातो नव्हे बरा सत्यवाद. मद्य आणि मधु एक रासी नावे, तरी का ते खावे आधारे त्या. तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद, निवडी भेदा भेद वृष्ट न्याये. आजवर कोणीही अवगुणांची प्रशंसा करून त्या अवगुणांची समाजात स्थापना केली नाही. हे खरे असले तरी सुद्धा पूर्वीच्या काळापासूनही शिष्टांचे आचरण देखील अवगुणांचे होत आले आहे. पुराणे बघितली तर त्यात असे आढळून येईल की विश्वामित्र तपस्वी असून देखील त्यांनी मेनकेशी संबंध केला. भीष्माचार्य भक्त होते तरी पण त्यांनी दुर्योधनाचा पक्ष घेतला. धर्मराज धर्मनिष्ठ होते तरी गुरु द्रोणाचार्यांशी खोटे बोलले. अशी अनेक उदाहरणे आहेत. सारांश: शिष्टांनी अवगुणमूलक केलेले आचार जर खपतात तर सत्ता, संपत्ती, तप, विद्या, भक्ती नसणाऱ्या एखाद्या दुर्बळाने अनाचार केला, अवगुणाचे वर्तन केले तर त्या एकट्या दुर्बळाच्याच नावाने डांगोरा का पिटवावा असे काही लोक म्हणतात. पण त्यांचे हे बोलणे हे खरे नाही. अवगुण हे शिष्टांच्या आचारात असोत वा दुर्बळांच्या आचारात असोत, अवगुण ते अवगुणच आणि सद्गुण ते सद्गुणच असणार. जसे मध आणि मद्य यांची नावे आद्याक्षराने एकसारखी असली तरी हे दोन पदार्थ सारखे नाहीत. जर सारखे असते तर मध जसा दिवसा सर्व लोकांदेखत खातात तसे मद्य दिवसा न पिता अंधारात का पितात? यावरून दोघांची योग्यता एक नाही हे सिद्ध होते. तुकाराम महाराज म्हणतात, मी शिष्टांच्या आचरणांची निंदा करतो असे नाही, तर मी जे बोलतो तो व्यासादिकांचा उच्छिष्ट प्रसाद आहे. अर्थात व्यासांच्या पुराणांचा अनुवाद करीत आहे आणि मेघवृष्टी न्यायाने सामान्य भूमिकेवरून अवगुण आणि सद्गुण यांच्यातील भेद निवडीत आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.